हे हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा ब्लॉग मी वीकडेजमध्ये स्टार्ट करतो कारण मला खूप वर्षापासून हे व्हिडिओ बनवायचा होता की डे इन लाईफ ऑफ कॉर्पोरेट एम्प्लॉय. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो त्या टायमिंगला आम्ही बघायचो की बाबा डे इन लाईफ इन कॉर्पोरेट कसं आहे काय. पण आज तुम्ही रिॲलिटी बघा. आता लवकर जातो जिमला आणि आज बघू काय काय होतं. तर काय आता ऑफिसचं काम चालू करायच्या पहिलं मला एका डिलिव्हरीवाल्याचा फोन आला होता की तुमचं पार्सल आलं आहे घेऊन या. तर आय थिंक मॉनिटर आला असेल माझा, तर मी घेऊन येत होते लवकर. तर काय आता मॉनिटर तर आणला आहे आम्ही घरी. आता ह्याला लवकर अनबॉक्स करतो आणि दाखवतो. तर गाईज ही 27 इंचची स्क्रीन आहे. त्यासोबत मला स्टँड मिळाला आहे मॉनिटरचा, पण ती हाईट ॲडजस्टेबल नाही म्हणून हे मॉनिटर आर्म मागवलेला. तर मला आता हे कसं पण स्क्रीन ॲडजस्ट करता येईल. तर ह्याच्या मागं इथं एक फ्लॅप दिला आहे. मला वाटतं हे काढावं लागेल आणि हे जे आहे स्क्रीनचं सॉरी हे जे आर्मचं आहे हे काढून तिथं माउंट करावं लागेल. निघलं बघ बरोबर. आता ही स्क्रू ह्याला लावायच्यात, पण कसं असं बसल काय? हां काही असं बसवायचं. मला वाटतं असं बसव. हां बरोबर आहे का? तर गाईज ही लय रिस्की काम आहे. स्टार्टिंगला हे बसवतं आम्ही पहिल्यांदा बसवतोय कारण व्यवस्थित जर नाही बसलं तर मॉनिटरच खाली पडेल. हां घे ही पण काढ, लय पण जोरात दाबू नको. तर गाईज फायनली आता ही बसलं इथं, पण हे मला जरा भीतीच वाटते याची, कारण जर तिथनं डायरेक्ट पडला तर डायरेक्ट काम तमामच व्हायचं आहे याचं. बघू आता स्टार्टिंगला जरा हलकं फिट करून बसवतो आणि मग परत टाईट करतो. चला आहे ना बसवू लवकर. सुडचेल कॅम्प बाबा एक पगार केली माझ्या तर काय आम्ही काय तर गोष्ट नवीन करल आणि काय तर राडा झाला नाही असं होत नाही. आता ही जी पिन आहे ही पिन या सॉकेटमध्ये तर बसतच नाही ना, ह्याच्यात बसती. आता काहीतरी याचा जुगाड करावा लागणार आहे मला, नाहीतर ही काहीच चालायचं नाही. अरे ही लईच मोठं आहे सॉकेट, ह्याचं काय कळलं नाही मला. नाही लागा बसतो ह्याच्यात पण नाही बसत. तर काय आता स्क्रीन चालू कशी करू कमेंटमध्ये सांगा. ह्याचं काय सोल्युशन आहे का तुमच्याकडे? मोठा गोष्ट लागते. लय दिवस झालं उशीर वेट करत होतो मी मॉनिटरचा, आणि आता आले की ही बस नाही. काय आता. तर गाईज बाय द वे रूमचं मी रिनोव्हेशन केलं आहे जरा. तर पहिलं रूम अशी होती, मग त्याला आता असं चेंज केलं आहे. तर इथं स्क्रीन, आता इथं माझा डेस्क सेटअप होईल. इकडं जोरो वन पीसमधला. एवढं काय नाही केलं, जस्ट थोडं नॉर्मल. तर गाईज आता आईने हे सॉकेट आणलं इंदापूरला जाऊन. तर आता हे बघू आपण बसतंय का आणि चालू करू मॉनिटर. कसं आहे काय आता बघावं लागेल, कारण पहिल्यांदा मॉनिटर यूज करतो मी, ह्याच्या आधी नाही कधी यूज केलं. तर इथं मी ह्याचा जुगाड केला आहे असा, हे बरोबर इकडं बसतं आहे. म्हणजे काय होतं टेबलावर जास्त वायर दिसणार नाही. आणि ही माझ्याकडे हे आहे त्याचा ॲडॅप्टर टाईप. तर मॉनिटरचे HDMI केबल ह्याला लावले. आता बघू आपण चालतोय का. चालू होईल का नाही काय माहिती. फर्स्ट बूट. एक मिनिट तिथं बटन राहिले. काय झालं? अरे बटनच चालू नाही इथलं. सॉरी गाईज. झालं फायनली. आता मोठ्या स्क्रीनमध्ये दिसते. तर काही स्क्रीन मागवायचा मेन रिझन काय आहे, आता मला दिवसभर 8-9 तास ऑफिसचं काम इथं बसून करावं लागतं. तर ह्याच्यात ही छोटी स्क्रीन आहे, ह्याच्यात ही सगळं जे टेक्स्ट आहेत हे बघून बघून लय डोळ्यावर स्ट्रेन येते. तर आता डायरेक्ट मोठ्या ह्याच्यावर
व्यवस्थित सगळं सेट होऊन जाईल आणि डोळ्यांना पण त्रास जास्त होणार नाही. ही जरा सेट करतो असं. आणि मेन म्हणजे आता मला काय करायला येतं माहिती आहे का, 1 मिनिट. आता ही स्क्रीन आहे, मला येत नाही कशी पण मूव्ह करायला पुढच्या साईडला, असं पुढं आली, मागं न्यायचं म्हटलं तरी इकडे येते. ह्या आर्मने मला सगळं ॲडजस्ट करायला येते व्यवस्थित. तर आता मी काय करतो, आता काम करतो ऑफिसचं पटपट आणि बघू आज काय काय करायला येतं अजून. तर काय आता वाजल्यात 2:30-3 वाजल्यात. तर आता थोडा वेळ बाहेर बसतो, कॉफी चहा पाणी काहीतरी करतो आणि मग परत अजून काम करायला बसतो. आहे ना, काय करताय? बघितला काय ही कॅमेरा बघितली, बारकी पोरं बावरते ते आमच्या इथले. हा बोल, बोल की आता. चांगला आहे. तर काय ऊन एवढं आहे त्यामुळं काय होतंय आलंच तर काय ऊन एवढं आहे त्यामुळं लय गरम होतंय आत. खूप गरम होते काय, आमच्या इथे खूप गरम आहे. गरम गरम हवा निघते गरम गरम. तर आता आजचा दिवस थोडा बोरिंगच वाटेल तुम्हाला, कारण आज काय करणार नाही. नॉर्मल दिवस माझ्या लाईफमधला असंच असतोय. सकाळी उठायचं, ऑफिसचं काम करत बसायचं, ते संध्याकाळ आता 7-8 वाजल्यापर्यंत हेच करायचं आणि मग त्याच्यानंतर व्हिडिओचं एडिटिंग करायचं. हे आणली का रे, आणली का? हो, काय आणलं पिल्याने? मला जर 1000 रुपये दिले 500 घरातले आणि 200 घरातले. कॉफी कॉफी तर गाईज मी लास्ट तुम्हाला 2-3 मला वाटतं 4 व्लॉग झालं इथली चिमणी आणि त्याची पिल्लं दाखवतोय. तर आता आपण अपडेट बघू. मी पण बघितलं नाही काय किती केवढे झालेत ती, तर आपण आता चेक करू एकदा. काय माहिती, आता मला चेक करावं लागेल एकदा कॅमेरा बंद करून. तर गाईज लास्ट ब्लॉगमध्ये माझ्या जाऊन बघा, तिथं चिमणीचे पिल्लं झालते मोठे एवढे, पण आता तिने अजून अंडी दिल्यात चिमणीची. मला वाटतं तिने कायमचं घर केलं आता तिथं. आता अंडी दिसायला लागल्यात. मला वाटतं पहिली चिमणी नेली, कधी पिल्लं तिने? पहिली पिल्लं नेली तिने. तर आता आपण कॉफी बनवू लवकर आणि माघारी काम करत बसू. तर गाईज आता मी हे कॉफी पितो आणि ऑफिसचं काम कंटिन्यू करतो. थोड्या वेळाने भेटू. तर गाईज आता आता 7:30 वाजले. आता जाऊन ऑफिसचं काम संपले. तर आता लॅपटॉप टाकला आहे अपडेटला. आता लवकर जेवण करायचं आहे. परत जेवण केल्यानंतर व्हिडिओ हे जे तुम्ही बघता हे व्हिडिओ एडिट करायचे आणि मग 9:30-10:30 झोपायचं आहे. तर गाईज आता मी व्हिडिओ एडिट करतो आहे जे आज शूट केले ते, मग कारण आता झोपायच्या पहिलेही करावं लागणार आहे. तर गाईज माझं वीकडेजमध्ये असंच असतं आहे, एवढं काही इंटरेस्टिंग नसतं आहे. पूर्ण दिवस माझा इथं रूममध्येच जातो आणि हेच करायचं असतं आहे दिवसभर. ऑफिसचं काम, मग परत हे व्हिडिओ एडिट करा. अंधार झाला सकाळ, त्यामुळं मी वीकडेजमध्ये काय शूट करत नाही. वीकेंड्सलाच व्लॉग बनवतो कारण टाईमच नसते. आज तुम्ही बघितलं दिवस कसं जातो पूर्ण. सकाळी उठायचं, जिमला सकाळी गेल्यापासून आता 8-8:30पर्यंत सगळं काममध्येच पॅक असते. तर आता बघू, आता ही पटकन आवरू ह्याला लागतील अजून 1-1.5 तास. ह्याच्यानंतर मग झोपू. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.